दरम्यान कृषी प्रश्नावरती बोलताना मुनगंटीवारांनी कृषी मंत्र्यांचे कान टोचले। खरं तर शासनाने लेखी उत्तरामध्ये हे खरे आहे हे खरे आहे सर्व सांगितलं की मदत केली पाहिजे हा शासनाचा भाव आहे आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तराला नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली। खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे, कार्यक्षम आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे। फक्त त्यांच्यापेक्षा 60 टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलेलं उत्तर अपेक्षित नाही, म्हणूनच आपण सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलेलं जसंच्या तसं सांगू नये। साधारणतः 37,958.70 हेक्टर भाताचं नुकसान झालं हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे। आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं लावलं। ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली, आम्ही कुठे आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा। म्हणजे तुम्हाला जेव्हा पत्र पाठवलं तेव्हा नस्ती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते। नस्ती निपटारा कायदा आहे की नाही? हे मंत्रालयात बसणारे नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाल्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे? दरम्यान संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी क्रमांक 8 कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरार आहे। त्याला फरार व्हायला कोणी मदत केली यावरून विविध आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि अशाच वेळेला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानामुळे खळबळ उडालेली आहे। कृष्णा आंधळे आहे की नाही याची शंका असल्याचं शिरसाट म्हणाले आहे। त्यामुळे कृष्णा आंधळेची हत्या झालेल्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा सुद्धा मला एक शंका वाटते। कारण ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, इतकी सगळी टीम जात आहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे। म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे। पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्याला त्यांनी पाठवल्या आहेत। महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत, पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे। म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय अशी शंका मला आहे। तर संतोष देशमुख हत्याकांडामध्ये राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी आता जोर धरते। आरोपी ह्यो धनंजय मुंडेचं कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता। क्रमांक 1 चौकशी करा। हो कार्यालयाचं काम 1 नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही? दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही? तर याचं उत्तर आहे। मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे? तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले, हे सुद्धा पुरावा आहे। त्याच्या नावाची कोट्यावधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची, 100% ही धनंजय मुंडेची आहे आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता का? आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्याच्या 1 नंबरच्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील त्यावेळेस धनंजय मुंडेचा बघा कसा तिळपापड होतोय। कारण ते धनंजय मुंडेच्या प्रॉपर्ट्या त्या जप्त होणंही गरजेचं आहे। धनंजय मुंडे 100% 302 मध्ये हाई म्हणजे हाई आणि SIT कडे CID कडे तसे पुरावे आहेत। फडणवीस साहेब किती नाही म्हणले तरी आहेत। तुम्ही त्याचा पुनर्तपास करा। तर आज दिवसभरात आणखीन एक बातमी गाजते ती म्हणजे मुंबईतील विद्याविहार इकडे एका कार्यक्रमामध्ये RSSचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलं। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं मोठं विधान भैयाजी जोशी यांनी केलेलं आहे। मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही असं विधान केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवरती भाष्य केलं, त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। भैयाजी जोशींच्या या वक्तव्यावरती राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे।
गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे मुंबईची भाषा मराठी, याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही. दरम्यान भैयाजी जोशींच्या विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. बघूया. मराठी नाही बोलायचं आता. केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी. आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची. म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार. हो, थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. आमचं म्हणणं आहे प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर. खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो. पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे. महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत. या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल, ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे. ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जर ते खरोखर या मातीचे असतील, जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील, त्यांचं वक्तव्य काय, त्यांचं उत्तर काय, ह्याची आम्हाला अपेक्षा आहे. मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही, असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले. याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे. ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही.